आता काश्मीरमध्ये हा संघर्ष कधीचा चालू आहे नाही का, म्हणजे उरी झालं, पुलवामा झालं आणि हा आता पहलगाम अटॅक झाला. तर यावेळेला वेगळं असं काय घडलं की भारत सरकारनी एवढी स्ट्रॉंग ॲक्शन इमिजिएट घेतली? काय वेगळं आहे याच्यामध्ये? आपण सुरू करायच्या आधी मला वाटतं फ्रॉम धिस पॉडकास्ट आपण आपले सैन्य दल आणि गव्हर्नमेंट यांचं दोघांचे अभिनंदन केलं पाहिजे की जे इतक्या भारतीयांच्या मनात होतं ते त्यांनी आज करून दाखवलं. त्यामुळे त्यांना एक सॅल्यूट तर मुजरा पाहिजेच पाहिजे. कमिंग ऑन टू पहलगाममध्ये काय झालं वेगळं, लाईक यू राईटली सेड, काश्मीरमध्ये कित्येक वर्ष हे चालू आहे की हिंदू सिख यांना, म्हणजे अगदी 87-88चा काळ सोडला जेव्हा तर मेजर झालं, पण त्यानंतर सुद्धा चालूच होतं. 98मध्ये जास्ती झालं, 2000मध्ये. त्याच्या सगळ्यांमध्ये एक कॉमन होतं विच वॉज की आयदर ते पिलग्रिम्सना मारलेत किंवा बायका मुलांना पण त्याचबरोबर मारले. कुठल्याही टुरिस्ट स्पॉटवर कधी हल्ला झाला नाही इतक्या वर्षामध्ये काश्मीरच्या. तर ह्यावेळेला तर जेव्हा आपण ॲनालायसिस करतो तेव्हा त्यांनी एक तर टुरिस्ट स्पॉट निवडला, हे जे आधी नव्हतं झालेलं. सेकंडली आधीचे स्ट्राईक जे होते ना ते लॉंग डिस्टन्स स्ट्राईक होते, म्हणजे शेजारी येऊन मारलं असं झालेलं नाही आहे. बॉम्बस्फोट केला, IED स्फोट केला किंवा लांबून फायरिंग केलं. ह्या केसमध्ये त्यांनी पॉईंट ब्लँक मारलं लोकांना. नाव लेट मी टेल यू, पॉईंट ब्लँक एखाद्याला मारायचं ह्याच्यासाठी अतिशय विकृत मानसिक स्ट्रक्चर लागतं. लांबून मारणं जरासं सोपं असतं, हे असं पॉईंट ब्लँक मारणं इट विकृत कम्प्लीट. आणि पर्टिक्युलरली त्यांनी मुलं आणि बायकांना काही केलं नाही. सो दिस केस बिकेम मोर पॉलिटिकल टेररिझम रादर दॅन प्युअर टेररिझम. म्हणजे ह्या ॲक्शनच्या मागे डेफिनेटली काहीतरी एक पॉलिटिकल इंटेंट होता, नॉट ओनली जस्ट की एक टेररिस्ट म्हणून करायचं. इट वॉज अ काइंड ऑफ अ सिग्नल टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की बॉस आता आम्ही हे करणार आहोत. हां, पण आता ह्याच्या मागे असं घडलं की आर्मी चीफ त्या मुनीरनी पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये सांगितलं की आता काश्मीर विरुद्ध हल्ला करणार आणि हमासचे लीडर्स पण आले होते. म्हणजे हा पूर्वनियोजित होता का? हल्ला हा पूर्वनियोजित असल्याशिवाय अशा टाईपचा करता येत नाही. लांबून कुठनं तरी एक पिलग्रिमची बस चालली आहे, उडवली, त्याला फारसं नियोजन लागत नाही. पण हा जो हल्ला झाला पहलगामचा, हा नक्की पूर्वनियोजित होता. आणि त्याचे जे इंडिकेशन्स आहेत, म्हणजे मी असं म्हणत नाही की रिपोर्ट मिळाला हमासचा माणूस येऊन गेला, त्यांचा कमांडर कोणतरी, आणि म्हणून लागलीच हे झालं. हे होणार होतं आणि म्हणून हमासचा आला असं म्हणायला हरकत नाही. कारण अशा टाईपचे हल्ले असे 1-2 दिवसात नाही करतायत, त्याच्यासाठी पूर्वनियोजन असतं. आणि मुनीरचं स्टेटमेंट जे आहे ते पॉसिबली जे मी बघतो की हे होणारे हे त्याला अंदाज आहेत, आणि म्हणून त्यांनी आधीच तर हिंदू मुस्लिम इश्यू त्यांनी काढला त्याच्या ह्याच्यात. आणि त्यांचं लक्षात असं सगळेजण आता आपण ॲनालिस्ट बघतो की कुठेतरी हिंदू मुस्लिम वाद सुरू झाला देशात तर देशात अस्थिरता पसरेल. आणि त्याचं म्हणजे हा टेररिस्ट अटॅक वॉज मेंट टू शो की आम्ही तुम्ही विचारतोय तुम्ही हिंदू आहात का, नुसते टुरिस्ट आहात असं म्हणून नाही मारलं त्याने. तुम्ही हिंदू आहात का प्रूव्ह करा, आणि मारले. सो इट वॉज डेफिनेटली अ ॲक्ट ऑफ पॉलिटिकल टेररिझम. आणि म्हणून जे आपण आधी म्हणलात की असं काय वेगळं झालं, हे वेगळं झालं की अशा टाईपचं पॉलिटिकल डायरेक्ट इंडिकेशन ह्या अटॅकमुळे झाला. आणि त्यामुळे आय सपोज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड टू टेक सम स्पेसिफिक ॲक्शन अगेन्स्ट. पण आत्ता तुम्ही म्हणालात की हे आधीपासून ठरलं असणार त्यांचं. मग आता सगळीकडे असं बोललं जातं की हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे. तर मला असं विचारायचं आहे, इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे आपल्याला माहिती मिळत नाही की
की आपल्याला माहिती मिळते पण आपण त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, म्हणजे आपली कुठेतरी स्पाय किंवा काय जे काय आहेत रॉ किंवा यांचं काही इंटेलिजन्स कमी पडला का? येस, आय मस्ट ॲडमिट दॅट. बरेच वर्ष मी काश्मीरमध्ये काम केलं आहे, त्यामुळे इंटेलिजन्स हा काय प्रकार आहे हे मला पूर्ण माहिती आहे. इंटेलिजन्समध्ये 3 निरनिराळे प्रकार असतात. एक असतं ह्युमन इंटेलिजन्स, जे ग्राउंड ऑपरेटिव्स ग्राउंडवरनं कलेक्ट करत असतात. सेकंड इज इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, जे टेररिस्टचे कम्युनिकेशन सिस्टम्स आहेत त्याच्यावरनं इंटेलिजन्स येत असतं. आणि थर्ड इज ऑफकोर्स स्ट्रॅटेजिक इंटेलिजन्स. ह्या केसमध्ये डेफिनेटली ग्राउंड इंटेलिजन्सचं फेल्युअर मी म्हणेन नक्की. कारण जे कम्युनिकेशन इंटेलिजन्स असतं त्याच्यावरनं इंडिकेशन मिळू शकतात की काहीतरी होणार आहे. जे चॅटर आपण म्हणतो, टेररिस्ट आपापसात बोलतात किंवा टेररिस्ट टू पाकिस्तान बोलतात, त्यांनी इंडिकेशन मिळतं की कुछ होने वाला है. पण ते कुठे ह्याच्यासाठी ग्राउंड इंटेलिजन्स लागतं. आणि ह्या केसमध्ये जे मी ॲनालिसिस करतो की कमीत कमी 3 ते 4 दिवस आधी यांनी त्या एरियाची रेकी केलेली आहे. आणि तेव्हा तिथल्या जे घोडेवाले आहेत किंवा तिथे जे दुकानं चालवतात, टपऱ्या आहेत, त्या लोकांना याची कल्पना होती नक्की की असं काहीतरी होणार आहे. फेल्युअर कुठे आहे की त्यांच्यापैकी तुम्हाला कोणी पकडता आलेलं नाही, की म्हणजे आय एम सेइंग की डेव्हलप करता आला नाही की साहब कल वो आए थे वहाँ पे कुछ होने वाला है. सो आणि इट इज अंडरस्टूड ॲट द ग्राउंड लेवल की तुमचे सगळ्यात बेस्ट खबरे आहे ते टपरीवाले, घोडेवाले, कारण त्या घोडेवाल्यांचं जीवन आहे याच्यावर. सो इट इज इझी टू कल्टिवेट दीज पीपल अँड पॉसिबली दे फेल्ड इन कल्टिवेटिंग दिस. आणि त्यामुळे हे डेफिनेटली आय लुक ॲट इट ॲज अ इंटेलिजन्स फेल्युअर, नो डाऊट अबाउट इट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.